आणि खरोखरच आज दादांना वाढदिवसाच्या निमित्तानं काय गिफ्ट द्यायची, तर मी तरी म्हणेन जय गजानन कुक्षे टीम ही या स्पर्धेमध्ये फायनलला गेलेली आहे. तीच मात्र मोठी गिफ्ट आता दादांना दिलेली आहे जय गजानन कुक्षे या टीमनं. अनुप पाटील त्याच्या जोडीला आकाश सिंग. खरं तर जय गजानन कुक्षे टीमनं खूप चांगली प्रगती केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आज सांगायचं झालं तर अंडर-19चे खेळाडू, भरपूर खेळाडूंचा भरणा असलेला हा जय गजानन कुक्षे ते टीम. पार चंदनाला बॉलिंगसाठी पहिल्या षटकामध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल अनुपसाठी आणि पहिलाच बॉल बिग हिट हा गेला कुक्षेत गावामध्ये आणि दादांचं स्वागत करण्यासाठी हा चेंडू गेला. बॉल सीमारेषा पार अनुपच्या बॅटमधून येतोय हा षटकार. कारण आपलं खातं उघडलंय संघाचा श्री गणेशच्या टीमची धावसंख्या 6. दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावरती आहे. पडल्यानंतर पहा बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. टीट फॉर टॅट जशात तसं उत्तर दिलंय. पहिला बॉल स्लॉट मध्ये तो पाठवला अनुप पाटीलनं प्लॉटच्या बाहेर 6 रनसाठी. त्यानंतर दुसरा बॉल माझा आहे हा सांगणारा 5 चंदनचा बॉल डॉट आलाय. यावेळेस गती काढली. कॅचिटचा कॉल आहे. विघ्नेश पाटीलनं खूप चांगला झेल अगदी सूर मारला आणि अनुप पाटीलचा इथे धूर काढला. फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का. अनेक आता समर्थक नाराज झाले असतील अनुप पाटीलचे जे समर्थक आहेत, कारण पहिल्या बॉलवरती अनुप पाटीलनं समर्थकांना एक गोड बातमी दिली षटकार मारल्यानंतर. त्यानंतर मात्र गती काढली होती या पार चंदननं तिसऱ्या बॉलवरती. धीम्या गतीनं टाकलेला बॉल आणि अनुप पाटीलनं थोडासा पिकअप केला नाही आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चांगला होता परंतु धीम्या गतीनं बॉल टाकल्यामुळे अनुप पाटीलचा स्ट्रोक टायमिंग जुळलं नाही आहे. मिस टायमिंग स्ट्रोक जास्त एलिव्हेशन प्राप्त झालं नाही आणि तिथे काऊ कॉर्नरला विघ्नेश पाटीलनं कुठलीही चूक केली नाही आहे. खूप चांगला झेल टिपला. फलंदाज बाद. टीमची धावसंख्या एक गडी बाद 6. विनय शर्माला बॅटिंगसाठी. यावेळेस बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. इथे ही बॅटची लिडिंग एज घेतलेली आहे आणि खूप चांगला झेल यश त्यांच्या पाठीमागे. स्वप्नील नाईकनं टिपलाय. फलंदाज 0 वरती विनय शर्मा बाद. दुसऱ्या विकेट्स गमावलेला आहे जय गजानन कुक्षित या टीमनं. पहिल्या बॉलवरती सुरुवात चांगली होती. अनुप पाटील ज्यावेळेस स्ट्रायकिंग इनला बॅटिंग करत होता त्यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवरती षटकारानं पार चंदनवरती वार केला होता. त्यानंतर दुसरा बॉल डॉट. तिसरा बॉल अनुप पाटीलची विकेट. चौथा बॉल विनय शर्माची विकेट. आता हॅट्रिक वरती आहे. ऑन अ हॅट्रिक. या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक घेईल का पार चंदन. नवीन फलंदाज आता बॅटिंगसाठी विनोद पाटील आलाय. यावेळेस बाद चांगला स्ट्रोक केला. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. आता विघ्नेश पाटील चांगले फिल्डिंग करत असताना एक धावे ते मिळते. विनोद पाटीलला सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 7 रन. 3 ओव्हरचा हा फायनलचा महासंग्राम तुम्ही पाहताय. शेवटचा बॉल शिल्लक. ओव्हर पिच बॉल अगदी गती काढली होती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला आणि बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. अशा पद्धतीनं डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिलं षटक मी म्हणेन बोनकोड 11 या टीमच्या नावावरती राहिलं. पारचंदनं 2 धक्के दिले आणि धावा स्कोअरबोर्डवरती लागल्या गेल्या फक्त 7. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे जय गजानन कुक्षे टीम 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 रन. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्कवरती विघ्नेश पाटील आलाय. 30 थरार गोलंदाज. पावसाळी क्रिकेटमध्ये इन्फॉर्म फलंदाज आहे. बॅटर आहे. त्यानंतर गोलंदाज. पहिलाच बॉल बाउन्सर. टप्पा पडल्यानंतर जास्त उचली घेतली. पंच सांगतात वाईट +1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग दिली जाते. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 7 नंतर 8 रन. 8 धाबा.
ओहो ओव्हर पिच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट करून त्याला विकेट किपरनं हलकीशी लाईन मिस केली, त्यामुळे 1 रन इथे कंप्लीट झालेले आहे. विनोद पाटीलच्या बॅटमधून हा ब्रश झाला बॉल, त्यामुळे विनोद पाटीलच्या खात्यामध्ये सिंगल जाईल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 9. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना आज दादांचं वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं कालपासून आयोजन तुम्ही पाहताय. खूप चांगली स्पर्धा. ओहो बॅकफुटला जात असताना पुल करायचा होता, इथेही टायमिंग चुकलं आकाश सिंगचं आणि आकाश सिंगला बीट केलाय विघ्नेश पाटीलनं. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होते. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपलाय, धावा फक्त 1च खर्च केलेली आहे. यावेळेस फटका चांगला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह डीप मध्ये पार चंदन आहे, त्याला हुलकावणी देत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, येतोय आकाश सिंगच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार. या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 13 रन 13. फुलरलेनचा बॉल थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला व्हाट अ शॉट, बॉलला उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, बॉल सीमारेषा पलीकडे. आकाश सिंगच्या बॅट मधून अगदी रॉकेट फटका, फ्लॅट अँड फ्युरियस, बॉल सीमा पार, षटकार. आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 19. आता सर्व डाबाची सूत्र मात्र आकाश सिंगने आपल्या खांद्यावरती घेतलेली आहेत. अबे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून, त्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल विघ्नेश पाटील यांना. अवंतर स्वरूपानं संघाची धावसंख्या आता 20 20 धावा. 1.4 ओव्हरचा खेळ संपलाय. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर आतमध्ये येऊन पायावरती स्पर्श झाला बॉल, शरीरभेदी गोलंदाजी, इथेही धाव आली नाहीये. फास्ट बॉलचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकातला टीमची धावसंख्या 20, शेवटचा 1 बॉल शिल्लक. तरी 35 धावा झाल्या, 30-35, तरी सुद्धा या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. ही मॅच कट टू कट होऊ शकते. 30-35 धावा एक चांगला टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये. ओहो पुलरलेनचा बॉल आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न, सिंगल तर कंप्लीट झालेले आहे. बॅटला कुठेतरी ब्रेक झाला, कारण अंपायरचा सिग्नल आलेला नाही आहे, त्यामुळे आकाशच्या खात्यामध्ये सिंगल जाईल आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय गजानन कुकशेट टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 21 धावा. शेवटचं षटक आता मैदानामध्ये बाकी आहे. कुशल 11 जय गणेश क्रिकेट क्लब सारसोल्याच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. आज याच नगरीतले नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी कार्यसम्राट नगरसेवक, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा महामंत्री आदरणीय श्री सूरज बालाराम पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहणार आहात. या स्पर्धेचा टायटल जर पाहिला तर नगरसेवक चषक 2025 हे टायटल अगदी प्रेक्षकांना मोहित करून जातोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम. सागर चंद आला लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 21ला 2. बॅटिंग करत असताना जय गजानन कुकशेट टीम. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्सर करण्याचा प्रयत्न, पंचांचा सिग्नल, व्हाईट बॉल. कारण टप्पा पडल्यानंतर चेंडूंना जास्तच उंटी गाठली होती, जास्त उसली प्राप्त झाली होती, त्यामुळे पंच स्क्वेअर लेगचे सांगतात व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने आता 22 या आकड्यावरती. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही. या बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला मिड विकेटला. मोहन दीक्षित बॉल पर्यंत पोहोचले, ते रनआउटची संधी आहे
परंतु ती गमावलेली आहे. कलेक्शन झालं नाहीये स्वप्नील नाईक कडून. 2 धाबा ते मिळतात आकाश सिंगला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 24 आणि त्याच दरम्यान या ठिकाणी ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे सारसोले गावचे समाजसेवक आदरणीय यशवंत टांडेल साहेबांचं आगमन झालंय. त्यांचंही एक करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ओहो क्लीन बोल्ड परफेक्ट यॉर्कर. यष्ट्यांचा वेध घेतला. इथे चांगलीच काठी काढली मी म्हणेन सागर चंदना. आकाश सिंगची आणि आणखीन एक धक्का लागतोय जय गजानन कुक्षे त्या टीमला. आकाश सिंग बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली बॅटिंग करत होता. त्याच्या बॅट मधून धावा येत होत्या. त्याला मात्र आता चलता केलाय. चले जाओ चा इशारा दिलाय. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 24. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग साठी आलाय सागर चौधरी. 5व्या क्रमांकावरती. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस पहा ओव्हर पिच बॉलला चांगला फटका सजवला ऑन साइडला. ऑन ड्राईव्ह डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय विघ्नेश पाटील. थ्रो चांगली आहे. इथे पहा दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आहेत. त्यामुळे मात्र आता अपघात घडलेला आहे. जावं लागेल फलंदाज सागरला. रनआउटच्या रूपाने आणखीन एक शिकार. आणखीन एक विकेटचं पतन झालेलं आहे. धक्का क्रमांक 4. टीमची धावसंख्या 25. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग साठी आता ब्रिजेश सिंग. सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाले. त्यामध्ये अनूप पाटील बाद झाला. त्यानंतर विनय शर्मा शून्यावरती बाद झाला. त्यामुळे एवढा परिणाम आता जय गजानन कुक्षित या टीमला भोगावा लागला. कारण धावा नाही आहेत. बघायला गेलो तर 25 धावा आहेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. फुलटॉस बॉल उडवलाय लॉंग ऑनला. पारचंदन आता बॉलच्या खाली जातोय. तिथे झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. झेल सोडल्यानंतर 2 धावा ब्रिजेश सिंगच्या खात्यामध्ये जातील. 2 रन आपलं खातं उघडलंय आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 27 धावा आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 27. फायनल मॅचचा आपण सामना पाहतोय. अंतिम सामना मेगा फायनल या स्पर्धेची. ओहो स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॅटचा चेहरा दाखवला बॉलला आणि टाटा बाय बाय करत अगदी बॉल पारचंदनच्या डोक्यावरून. पारचंद सुद्धा पाहतच राहिला या बॉलकडे. हवाई सफर बॉल सीमारेषा पार येतोय ब्रिजेश सिंगच्या बॅट मधून. मच नीडेड षटकार. पहा काय स्टाईल आहे. आपल्या स्क्रीन वरती ऍक्शन रिप्ले. 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 33. शेवटचा बॉल शिल्लक या इनिंगचा. आता चांगला स्कोर झालाय. एक फायटिंग स्कोर झालाय. फुलटॉस स्लॉक स्वीप उडवलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय ब्रिजेश सिंगच्या बॅट मधून. वा बाय वा. धावा झाल्यात 39. 40 धावांचं लक्ष आहे. आम्ही तर 35च केल्या होत्या. 35 होतील परंतु 40 झालेत. आता मजा येईल या मॅच मध्ये. 40 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालं. चला आपण आता मान्यवर इथे उपस्थित आहेत. सत्कार सोहळ्याकडे आपण जाऊया. कारण अतिथी देवो भव आणि सत्कार सोहळ्याच्या अगोदर आमच्या दादांचा आज वाढदिवस आहे आणि दादांचा वाढदिवस अगदी थाटामाटामध्ये या व्यासपीठावरती आपण केक कटिंग करून सेलिब्रेशन करणार आहोत.
नगरसेवक चषक 2025 आपण बघत आहात, ज्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने ही स्पर्धा खेळवण्यात येते ते आदरणीय दादा सूरजदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं इथे सेलिब्रेशन होते. दादा तुमच्यासाठी लाईने आहेत, लाईन बोलण्याचं इच्छा व्यक्त करतो. ओसलणाऱ्या लाटांनाही हेवा वाटेल तुमच्या कर्तृत्वाचा, आदर्श आहात तुम्ही युवा पिढीचा. तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दादा. असंच आमच्या पाठीशी राहा. आम्हाला तुमचं खूप प्राऊड आहे. सर्वचकडे आम्ही कुठेही जातो आम्हाला प्राऊडनी सांगता येतं हे सूरजदादा आमचे नगरसेवक आहेत. हक्काने आम्हाला सांगण्याची इच्छा होते. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण दादांचा सन्मान इथे करणार आहोत. आमचे देवनाथ मडवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार आणि मायेची उबदार शाल देऊन त्यांना सन्मानित करतोय. सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आता केक कटिंग करून आपण सेलिब्रेशन करणार आहोत. दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि या वाढदिवसाच्या अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून तुम्हाला आभालभर आम्ही शुभेच्छा देतोय. चला रेडी राय डीजे, कारण आपण आता केक कटिंग करून दादांचा सेलिब्रेशन वाढदिवस करणार आहोत. त्यामुळे डीजे रेडी, स्टार्ट. डोंगर पे डोंगर सोने का टिंगाना आज करने का, डोंगर पे डोंगर सोने का टिंगाना आज करने का. स्पीकर को तोड़ेंगे पटाखे फोड़ेंगे बिस्की में नहाएंगे, चिकन में जाएंगे आड़म में जाएंगे रणम में जाएंगे. शुभेच्छा इथे कुशल 11 सारसोले जगनीश क्रिकेट क्लब सारसोलेच्या वतीनं या ठिकाणी दादांना शुभेच्छा दिल्या जातात. अगदी फटाक्यांच्या आतषबाजीनं मात्र दादांचा वाढदिवस केक कटिंग करून आपण सेलिब्रेशन करतोय.
सामना सुरू करायचा आहे. चला तर आपण सत्कार सोहळ्याकडे वळतोय. व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे कृष्णा टांडेल साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान श्री कृष्णा टांडेल साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जातोय. रवी मेहर यांच्या उपस्थितीमध्ये आज सन्मान होतोय. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय श्री मधुकर पवार साहेब. सूरज दादांचे कट्टर समर्थक आहेत. अगदी निकटवर्ती आणि मधुकर पवार साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. आदरणीय श्री मधुकर पवार साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान गणेश मडवींच्या उपस्थितीमध्ये केला जाईल. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत संजय सिद्रोक. सन्माननीय संजय सिद्रोक साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करणार आहोत. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय श्री एकनाथ नाईक साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचाही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. एकनाथ नाईक साहेबांना मात्र महाराष्ट्राचं वस्त्रालंकार मायेची उबदार शाल देऊन सन्मानित करतोय. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय श्री बाबू साबंत साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या अनुषंगाने केला जाईल. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय श्री भीमराव तायडे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सत्कार इथे केला जाईल. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय श्री गणपत जोशी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान इथे केला जाईल. गणपत जोशी साहेबांना सन्मानित करतोय. त्यानंतर आमचे प्रवीण सर MCA पॅनलचे एक सुप्रसिद्ध असे पंच प्रवीण सर इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. रवी मेहर यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान होतोय. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय श्री अनिल टांडेल साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय श्री अनिल टांडेल साहेब. त्यानंतर सारसोले गावचे समाजसेवक सन्माननीय श्री यशवंत टांडेल साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान करण्यासाठी मी रवी मेहर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आज सन्मान इथे करावा. त्यानंतर सन्माननीय बाबूबाई इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सन्माननीय श्री बाबूबाई यांचाही सन्मान होतोय. मल्लूनच मोठी चूक केलेली आहे. पार चंदनचा झेल सोडला. त्यानंतर पहा हे आपल्याला नव्याने सांगण्याची गरज नाही आहे. त्यानंतर देवनाथ मडवी टेनिस बॉल क्रिकेटचा एक महान खेळाडू ज्याने त्यांच्या करिअरमध्ये बरीच अर्धशतकं ठोकलेली आहेत. अगदी त्याची बॅटिंगची हुकुमशाही आपण बरीच कित्येक वर्ष पाहिलेली आहेत. असा आमचा परममित्र देवनाथ मडवी यांचा सन्मान करण्यासाठी मी सूरज बालाराम पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा मुख्य हेतूची सन्मान
देवनाथ मडवीचा करून देवनाथ मडवीला आपण सन्मानित करावं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 24 धाबा स्कोर बोर्डवरती. बॅकफुटला जाऊन ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली. सिंगल मात्र जितेश राऊतनं एक चपलाई दाखवलेली आहे. कारण पार्थ चंदनच्या बॅटमधून धावा येत आहेत तर आपल्याला गरज नाही आहे मोठा स्ट्रोक खेळण्याची. हे समजदारीचं क्रिकेट आहे. सिंगलनं टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 25 धाबा, 40 धाबांची गरज होती. आता 15 करायची आहे त्या मॅचमध्ये. पार्थ चंदनची धुवाधार बॅटिंग तुम्ही पाहिली. फायनलच्या मॅचमध्ये अक्षरशः पाऊस पडतोय. हो, क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर. आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने उचली घेतली नाहीये. त्यानंतर दादांना हरेक असे दादांचे समर्थक आहेत ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहेत. आमचे दत्तात्रय म्हात्रे सर जे समालोचक मित्र आहेत, खूप चांगले समालोचक, खूप चांगले व्यक्तिमत्व. आणि दत्तात्रय म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते दादांना मात्र वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. आणखीन एक विकेटचं पतन झालं. मेन विकेट आली परंतु ती अगोदर यायला पाहिजे होती. टीमची धावसंख्या 25, अजूनही 15 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. नवीन फलंदाज बॅटिंग साठी अब्रार. पहिल्या षटकामध्ये 24 धाबा विनय शर्माच्या आला. खूपच महागडं षटक. खराब सुरुवात केली पहिल्या षटकामध्ये जय गजानन कोक्षेत या टीम कडून खेळत असताना विनय शर्मानं. तिथूनच मॅचला अगदी कलाटणी भेटली. ओहो, चांगला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. सन्माननीय सुजित सेठ इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. हर्षल मडवी यांच्याच उपस्थितीमध्ये हा सन्मान होतोय. 9 चेंडू आणि 15 धाबांची आवश्यकता. अजूनही मॅच संपली नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. ब्रिजेश सिंग आता मॅच मध्ये आणलेला आहे जय गजानन कोक्षेत या टीमला. सातत्यानं डॉट बॉल, एक विकेट. म्हणजे या ओव्हर मध्ये ब्रिजेश सिंगनं 4 चेंडू टाकलेत, एकच धाव खर्च केलेली आहे आणि महत्वाची पार्थ चंदनची विकेट त्यानं पटकावलेली आहे. त्यामुळे पलटवार झाला आता थोडासा या मॅच मध्ये जय गजानन कोक्षेत टीम कडून. 8 बॉल मध्ये अजूनही 15 धाबांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पहा ओव्हर पिच बॉल. ड्राईव्ह तर चांगला झालाय काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक आहे सागर. फेकी खराब. ओव्हर थ्रो झाली. बॅकअप नाहीये. एक धाव महत्वाची आहे. जिथे 1 धाव होती तिथे 3 धाबा आल्यात. 3 धाबा अबराच्या खात्यामध्ये. 3 रन आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 28. म्हणजे आता करायचे आहेत 7 बॉल आणि 12 रन. 7-12चा उतार आता करावा लागेल. कुणाच्या नावावर निघेल हा 7-12चा उतार हे बघायचं आहे. 7 चेंडू आणि 12 धाबांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपली नाही. इथून जर विकेट आली तर पलटवार होऊ शकतो या मॅच मध्ये. यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह झालाय. पहिली धाव वेगाने गवतामध्ये अडलाय. बॉल डीप मधून क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत 2 धावा चोरल्यात जितेश राऊतनं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा मिळताना दिसत आहेत जितेशला आणि या 2 रनच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 30. म्हणजे आता 6 चेंडू आणि 10 धाबांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. कट टू कट मॅच आहे. मेगा फायनल. कोण बनणार या नगरसेवक ट्रॉफीचा चॅम्पियन हे सांगणारे 6 बॉल आता नक्कीच उत्तर देऊन जातील. 6 बॉल 10 धाबांची आवश्यकता आहे. 40 धाबांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. सेकंड ओव्हर मध्ये फक्त 6 धाबा खर्च केल्या ब्रिजेश सिंगनं आणि एक पार्थ चंदनची विकेट त्यानं प्राप्त केली. शेवटचं षटक टाकण्यासाठी आता बॉलिंग मार्क वरती शुभम निर्मल ज्यानं काल
चा दिवस गाजवला होता. खूप चांगली गोलंदाजी त्यानं केली होती. बघूया आता तीच कामगिरी करायची आहे आपल्या टीमसाठी. ओहो जास्त बाहेर टाकलाय त्यामुळे अंपायर सिग्नल येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या पुढे जाते. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर पिच बॉल हेलिकॉप्टर कॅच इटचा कॉल आहे. ओहो बल्लू बल्लू बल्लू. मगाशी सुद्धा पार चंदनचा झेल सोडला. इथे सुद्धा मी झेल सोडला म्हणणार नाहीये परंतु बल्लूने केली चूक. आपल्या टीमसाठी जरी चपराक मारली असती बॉलवरती तरी सुद्धा धावा वाचल्या असत्या. आता सामना क्लिअर झालाय. सामना सोपा झालेला आहे. अधिक आणि वजाबाकी बेरीज आणि वजाबाकी या प्रमाणे आता सामना झालाय. 5 चेंडू आणि 3 धाबांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 3 धाबा. इथं बल्लूने प्रयत्न केला असता. पहा समर्थक सांगतायत बल्लूला की तू अजून थोडी उडी घ्यायला पाहिजे होती. आमचे हे डान्सर आहेत ते सांगतायत. बॅकफुटला जाऊन ऑन द राईज केलेला आहे. पहिली धाव वेगाने दुसऱ्या धाबेचाही प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. सामना बरोबरी मध्ये झालाय. म्हणजे आता 4 बॉल 4 बॉल मध्ये 1 रन. नगरसेवक ट्रॉफी या करंडकावरती आता नाव कोरलं जाईल आणि ते नाव असेल भोनकोडे 11 भोनकोडे टीम. हा विजय षटकार येतोय अब्रारच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि हा सामना ही स्पर्धात मात्र जिंकलेली आहे भोनकोडे 11 या टीमना. वेल प्लेड. अभिनंदन टीम.